तर हे रेडियस आणि अल्ना आहे. हे येलो कलरचा रेडियस आहे आणि हे ग्रीन कलरचा आहे अल्ना. रेडियस लार्जर असते पण लॉंगर अल्ना असते. एवढी लक्षात ठेवायचं. रेडियसचे 4 सरफेसेस आहेत. सगळ्यात पहिल्यांदा हा जो राऊंडेड आहे ना, राऊंडेड फील होतो आपण जेव्हा टच करतो तेव्हा ते असतं लॅटरल सरफेस आणि तिथं खाली असतं वस्क्युलर ग्रूव. आणि हे आहे अँटिरियर सरफेस, म्हणजे हे वाईडवाला अँटिरियर सरफेस आहे. आणि हे मेडियल सरफेस ऑफ रेडियस आहे. म्हणजे हे लाईन असं फील होतं वेन आपण टच करतो ना बोनला तेव्हा असं हे लाईन टाईप फील होतं, ते असतं मेडियल सरफेस ऑफ रेडियस. आणि हे जे सरफेस अटॅच्ड असते अल्नासोबत ते असते पोस्टेरियर सरफेस ऑफ रेडियस. हे झाले 4 सरफेसेस. आणि हे 2 इंटरसेस स्पेसेस असतात. हे प्रॉक्सिमल इंटरसेस स्पेस आणि हे डिस्टल इंटरसेस स्पेस, जे की रेडियस आणि अल्नामध्ये डिफरन्शिएटेड असतात. आता हे आहे प्रॉक्सिमल एंड वरचा, डिस्टल एंड खालचा. प्रॉक्सिमल एंड ह्युमरस सोबत अटॅच राहतं, जो की एल्बो जॉईंट बनवतो. आणि हे कार्पल सोबत अटॅच राहतं डिस्टल एंड. डिस्टल एंड बघू आपण पहिल्यांदा. डिस्टल एंडमध्ये 3 आर्टिक्युलर सरफेसेस दिसतात. हे 3 वाले ते त्याला म्हणतात फॅसेट्स. मग आता हे लॅटरल साईडचा जो असतो लॅटरल फॅसेट, मेडियल, आता हे मेडियल साईडनं असतं ते मिडियल फॅसेट, मधलं जे असतं त्याला इंटरमिडिएट फॅसेट म्हणतात. 3 फॅसेट असते. आता हे लॅटरल साईडचा जो फॅसेट आहे तो अल्नार कार्पलला अटॅच असतो. इट इज इम्पॉर्टंट, कन्फ्यूज होऊ शकतं. लॅटरल सरफेस साईडचा जो फॅसेट असतं ते अल्नार कार्पलला अटॅच असतं. इंटरमिडिएट कार्पलला अटॅच असतं. आणि मेडियल साईडचा जो फॅसेट आहे तो रेडियल कार्पलला अटॅच असतं. हे झालं डिस्टल एंड. आता हे प्रॉक्सिमल एंडला 2 आर्टिक्युलर प्रोसेसेस असतात. 2 आर्टिक्युलर म्हणजे जे की कोंडाईल्स ऑफ ह्युमरसोबत अटॅच होतात.